हाय फॅमिली. हाय. तर मंडळी, काल मिस केलं असेल सगळ्यांनी आम्हाला. तर काही कारणामुळे आता रोज व्हिडिओ येत नाही आहेत. खूप जास्त काम आहे, त्याच्यामुळे व्हिडिओची फ्रिक्वेन्सी थोडी कमी होते. आठवड्यातून 2 दिवस 3 दिवस वगैरे व्हिडिओ येतील. जसं जमेल तसं पोस्ट करेनच, पण क्रेझी फूड रंजितावर रोज येईल व्हिडिओ. येईल ना? येस. काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं असं तुम्हाला रोज पाहायला मिळेल. पण आता घरची कसं मला वेळ मिळत नाही आहे. दाखवतो, तुला पण दाखवतो, 1 मिनिट थांब. तर आता कसं घरचे ब्लॉग वगैरे शूट करायला वेळ मिळत नाही आहे. काम खूप जास्त वाढलं आहे. काय रंजिता, तुला काय वाटते? कंटिन्यू बिझी असतो, कंटिन्यू कामामध्ये असतो, त्याच्यामुळे अजिबात वेळ नाही मिळत. शुक्तिवाद. आणि तुम्ही म्हणाल पेशंट कुठे आहे, तर हा बघा पेशंट ठणठणीत झालेला आहे. बरा काय म्हणतेस? बरी आहे, ताप कमी झालाय. सर्दी थोडीशी आहे, अशक्तपणा असेल, जरा अशक्तपणा आहे, पण बरी आहे. आता ताप वगैरे अजिबात नाही ना? बघा ठणठणीत झाला. आज नवलेश वाटते का नाही की जरा घरामध्ये आवाज आहे आईचा? नाही, अंगदुखी म्हणजे गळून पडले नाही तरी ORS पिते ती कंटिन्यू. ORS चांगलं आहे. आणि छोटूला बघितलं तुम्ही? हा बघा छोटू. प्रथा हाय फॅमिली कर सगळ्यांना. बाबा बोलवतात ना तुला. प्रथा मला दे मला दे सोनू, दे ग माझे बाबू. तो आण, दे लवकर. हा ना ये ना. हा रे माझे बाबू, दे बाबांना दे. आण लवकर. अरे हळू दे ये दे तिला द्यायचंय. दे बाबू, दे रे माझे सोनू. अरे वा, किती छान, मस्त, व्हेरी गुड. वरती यायचंय तुला. आणि बघा 2 टकलू, एक टकलू आणि दुसरा टकलू. तर मंडळी, जसं जमेल तसे व्हिडिओ बघायला मिळणारच आहेत तुम्हाला आता. पण काहीतरी खास असेल, काय घडलं तर तुम्हाला नक्कीच दाखवेन. पण असं नुसतं व्हिडिओ टाकायचं आहे म्हणून काही शूट करून नाही पोस्ट करणार, कारण की काम पण आहे, वेळ मिळत नाही त्याच्यामुळे. काय झालं तुला? हे बघ इकडे आहे. आणि क्रेझी फूडवर रोज तुम्हाला बघायला मिळतील व्हिडिओ, पक्का आहे ना? काय नवलेश, डन ना? कोळंबीचा रसा. तुला जायचं आहे ना? किती वाजले? 12:15 झाले. 1:15ची ट्रेन आहे. मॅडम गेले, ट्रेन भी लेट होती है. आणि रंजिता बनवते कोळंबी, बटाट आणि कच्चा आंबा. कैरी आंबट आहे का? खातो काय रे? आंबट टाकू काय टाकलं आधी? वाटण, टोमॅटोची प्युरी. आज सकाळच्या व्हिडिओला नवलेश सगळ्या कमेंट आहेत की रंजिताला फसवलं, 4 ताची मच्छी घेतली. बोलते रंजिताला कळत नाही मच्छी घेण्यामध्ये वगैरे. काय तुला वाटतंय? ठीक आहे, घेतली तर ताईंची पण मच्छी लवकर संपली, त्या पण लवकर घरी जातील. आणि मच्छी मी रानभाज्या घेतलेल्या आहे ना, त्या मावशांना सगळ्यांना देईन ना थोडी. त्यांचा पण पावसाळा निघेल सुकी मच्छी खाऊन. हां, ये बात तर तेरी सही आहे. काय विचार करायचा? मॉलमध्ये शॉपिंग केल्यावर आपण काय करतो का बार्गेनिंग? नाही करत ना. मग ठीक आहे. ती बोलत होती की महाग आहे, तुला स्वस्त देतो असं. अजून महाग होतं. नाही, चांगली मच्छी दिली असं नाही दिली, चांगली पण बोलली. आणि काय नवलेश, ऊन पाऊस पण आहे ना. बरं झालं एक दिवस लवकर. आता ते आता पावसाळ्यामध्ये त्यांची सुकी मच्छी जाणार पण नाही नंतर. मग असं आहे ना. सही बात. आणि ही काय सुकी मच्छी, सोडे, बोंबील वगैरे आवडीला असली की त्यांना सगळ्यांना कामाला पण येईल. मस्त, एक नंबर काम होतं सगळ्यांना. भाजी करायला. बरोबर, खरी गोष्ट. पटलं तुझं म्हणणं मला. गुड. तुझे मी कौतुक करतो. मी व्हिडिओ बनवत होतो ना, एडिट करत होतो, तर म्हटलं पक्का हा प्रश्न येईल म्हणून मी ठेवलं तसंच. म्हणजे राहू दे, कशाला कट करू ना. आला नाही कमेंट? खूप कमेंट आहेत. कोणी सांगते पैशांची बचत करायला पाहिजे वगैरे. बचत तर ठीक आहे, पण आता ह्या गोष्टी खाण्याच्या आहेत, खराब होणार थोडेच आहेत का? कपडे थोडेच आहेत. पैशाची जिकडे बचत करायला पाहिजे तिथे करतोच की आपण. बरोबर, खरी गोष्ट आहे. कोणाचं जेवण होत असेल त्याच्याने चांगलंच आहे ना, असू दे.
त्या रानभाज्या पण करायच्या आहेत आता आल्यावर कर. आज रंजिता ठाण्याला चाललंय. बटाट्याचा हवाच. बटाटा पण भाव झाला किती रुपये? 40 रुपये किलो. 25 होता पहिले 40 रुपये. तुमच्या गावाला पण एवढं कसे रे? कमी गावाला कमी असेल थोडं. 30 रुपये असेल. 30 रुपये. तुमच्या इथे बटाटे खूप लावतात ना शेतात? हो शेतात लावतात ना. तेव्हा 6 रुपये किलो 5 रुपये किलो होतो. हो शेतात लावतात. कोळंबी बाकीची नंतर टाकणार. पण मी काय म्हणतो मग तू असा ट्रक भरून वगैरे इकडे आणायचे ना 5 रुपये झाल्यावर. ट्रकचे कसं परवडणार काही वेळा डिझेलला परवडणार ना. नाहीतर सगळं आणलं नसतं का. बिझनेस चांगला आहे ना पण 5 रुपयात मिळतात ना. इथे 20 रुपयाला विकायची ना. किती 1 महिना नंतर तो खराब होतो ना सडतो. ते पण खरी गोष्ट आहे. बोलण्यात तर पॉइंट आहे तुझ्या. बटाटे सडतात नाही लवकर. सही बोलते. फॅमिली येणार परत? हो येणार. झाला सुट्टी संपली. सुट्टी संपली आता. बोल. माहिती चालू झाला ना. कोण घेऊन येईल मग? साडाला बोलतो घेऊन यायला. आता मी नाही जाणार. काय यायला कंटाळा येतो. हा ना खूप लांब आहे ना. 36 तास. 36 तास ना. 30 तास. आई ग काय बघ ना. हे बघ ना. हे बघ ना. हे बघ ना. ओह काय असं आहे. एक नंबर. रस्ता ग्रेव्ही म्हणजे रंजिताची एक नंबर. एक नंबर. मजा आ गया. भांडी आज मंजूताई पण नाही आल्या त्याच्यामुळे एवढी भांडी सगळीच काम. आज मॅडम किचन संपायचं. कल्याणी येईल 2 वाजता ना. 2 वाजता येईल. नाही लावलं. आणि ही बघा गाणं बघताय. हिची चॉईस जरा वेगळीच आहे. काय रे बाबू? ए सोनू ये माझा हात पकड. गाणं लाव असं. सोनू माझा हात पकड. बाबा पकड. अरे आली 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 आली. बाबा आले बाबा आले. प्रथाचे बाबा आले. कोण आलं कोण आलं कोण आलं कोण आलं? ए मम्मा आली मम्मा. अरे उतर 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 लवकर उतर. उतर उतर उतर. आता जातील तुला वाटते. जा लवकर मम्माकडे जा. जा लवकर जा लवकर जा लवकर जा. हा जा 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 धाव धाव का. हा जा जा लवकर जा लवकर जा. कुठेच नाही नेता येते तुला. घरातच आहे ती. लगेच टाटा. बाय बाबू. बाय बाय सोनू. बाय बाय. हा बाय. भरून ठेवते का तोंडात ठेवते का भरून? बघ ना तोंडात कसं भरून ठेवते. मला तर जरा दात देत नाही. अर्धा तास ती अशीच ठेवते. रंजिता तुला सांगते नाही. आणि आता वेळ आहे कोळंबी टाकायची. बटाटा छान शिजलेला आहे. आता कोळंबी टाकायची. चालेल. रस्ता म्हणजे तयार. कोळंबीचं कालवण. चिंच टाकतेस तू? ओके. आंबा एक कोयते होते ना थोडंसं 1-2 कापा टाकून दिले. थोडीशी चव छान लागते ना आंब्याला. टाकली चिंच. हे काय कोकमचा रस. तू काय करणार? कोकम नाही जांभळाचा रस आहे. तू काय करणार? प्यायचा. पिना. प्यायला दिलाय मी तुला. मला नको. पी ना, छान. नंतर पिन मी श्रीखंड गोळी खाली. श्रीखंड गोळी. आणि आता प्यायलीच लागेल. शेअर्स पार्टनर. मस्त ना. तुरट आंबट. आणि रंजिताने काहीतरी मागवलेलं आहे बॉक्स मध्ये. बघूया. हा जा. तुला सगळ्यात जास्त काय तू जा. जा बघायला काय आहे. जा जा खर्ची उतरली ती बघ ना. जा लवकर जा. ती बघ मम्मा बोलवते बघ. हिला पण घे बॉक्स मध्ये. इकडे ये. जा जा लवकर. ए, सोनू. हे बघ बघ जा ना हे घे, सोनू. हे घे. हे बघ, हे बघ. हे घे, हे काढ. तर बघूया आपण आता ह्याच्यामध्ये काय आहे काय निघते. मम्माने काय मागवले सोनू? हे पाहिजे खेळायला हातात. तोंडात नाही टाकायचं. हा ये क्या है? बॉक्स में दूसरा एक बॉक्स. cream. बॉक्स मध्ये दुसरा बॉक्स. अजून एक. आणि हे
तू मागे हो म्हणजे तुला लागणार नाही ना बाळा. हा? तिला हे असं. सगळं बघायचं असते. हा, बघ. हे काय आणलं मम्माने? अरे वा, काय आहे? स्वतः एवढी खुश आहे, जसं कळालं तिला हे आणलंय ते. काय आहे सांग? दे टाळी, सोनू टाळी दे. सोनू काय शाबास. वजन काटा मागवलेला आहे. नंतर ओपन करूया का? आणि यामध्ये काय आहे सोनू? एवढं मोठी काय आहे? मला पण नाही माहिती. ते नक्की काढले ते. हा. हे बघा याच्यामध्ये काय मागवलंय सोनू? ये क्या है? हे बाबूवर आणि दीदीवर लक्ष ठेवण्यासाठी तिसरी आंख आहे. बाबू आणि दीदी आजीचं ऐकत नाहीत ना, मग मी तिसऱ्या आंख मधून बघणार तिकडे असेल तिकडे. हे बघा आणि याला वायरलेस हा कॅमेरा आहे जो तुम्ही घरामध्ये कुठे फिरू शकता आणि ऑपरेट बघू शकता. हे 3 मागवलेले आहेत, 2 तिकडे खाण्यासाठी आणि 1 इकडच्यासाठी. असे 3 कॅमेरे मागवलेले आहेत. आणि अजून काय आहे ना मग? येस, त्याच्यावरती काय शोधा? अच्छा हा बघा, हे मी मागवलेलं आहे. छोटीशी स्टिक स्टँड मागवलेला आहे. सेल्फी स्टिक म्हणून पण वापर होतो अशा पद्धतीने आणि कॅमेरा आपण स्टँडचा म्हणून वापर करू शकतो याचा. काय काय आहे नंतर दाखवते. बस याच्यात बस बसवा. ते बसव रजिता, बसव ना. ओरडेल. बस खाली बस. अरे वा. हा सोड तिला सोड. हा बस. बस. वा वा. कल्याणी, ए कल्याणी, प्रथा गेली शाळेत. हा बघायला शाळेत गेली. कुकर मम्मा सोनू मम्माला कुकर. दाखवायला बोलते ही करायला. तिच्या हाताला टेप चिकटलाय. रजिता बघ ना, निघतोय काढू नको. हा निघाले. आता परत चिपते. ते काय आहे ग? काटा आहे, वजन काटा. कसं करायचं ना? झालं डायरेक्ट ऑन येतो. पाय दिला का ऑन होईल? पाय दे ना त्याच्यावर. अगं प्रथा तुझं काम आहे का ते? हा प्रथा, हा बस. उभी राहा. आलं का? हो येणार. ये ना, ते बघ ना. उभं राहील तर ना. ते उभी राहायला नाही. कसं? कसं? बसायचं. हे बघ काय. हा कर. मांडी घाल. हा बस. नाही बसणार. झालं. काय करते का? जय बाप्पा कर. सोनू शू बाप्पा कर. काय करतो का सोनू? शू बाप्पा कर. मम्माला नमस्कार कर सोनू. नाही. त्याच्यावरतून जाईल. मस्त. हे काय माहितीये का, खास करून घेतलेलं याचं कारण हे आहे की आम्ही बाहेर फिरायला चालू की पहिल्या बॅगेचं वजन करावं लागतं. ते किती किलो झाले ते पहिलं बघूया. आणि कुठे 20 kg अलाउड असतं, कुठे 30 kg. तर ते वाढलं की परत इकडे बॅगा उघडा, एअरपोर्टला सगळं रिकामी करा. काट्यावरती पण करायला काम. हे बघ नवी स्टिक लावलंय कॅमेराला, मोबाईलला. आणि आता कल्याणी वजन करून बघ तुझं किती आहे. बरोबर आहे का? तुमच्या शाळेत असेल ना काटा? बरोबर. कमी आहे का वाढलंय? कमी झालं. तर मंडळी आजच्यासाठी बस इतकंच. आणि सुनील आहे, नोकरी सोडली नाहीये त्यांनी. अभि तर टायगर जिंदा आहे. तर आता व्हिडिओ कमी येतील रोहन्स ब्लॉगवर. आठवड्यातून 2 किंवा 3 येतील. जसं काय घडेल तसं तुम्हाला दाखवेल. काय नवलेश बरोबर ना? आता व्यस्त आहे, वेळ नाहीये सध्या, सगळेच बिझी आहेत. बघूया नंतर पुढे. पण सध्या तुम्ही जरा ऍडजस्ट करा. मलाही खूप वाईट वाटते रोज भेटता नाही येणार सगळ्यांना. पण क्रेझी फुडी रजतावर नवीन काहीतरी आम्ही घेऊन येण्याचा प्रयत्न करू. नवलेश पण येणार आहे कधी नाही, क्रेझी फुडीवर काय वेगळेपणा येईल ना? भरपूर आहे. आता वारीला जाणार आहे, वारीचे व्हिडिओ पण बघायला मिळतील. काय कल्याणी जाते का वारीला? 4 दिवस सुट्टी घ्यायला सांगते. तिला मिळेल का सुट्टी? नाही तर मग दुबईला नाही जाता येणार. दुबईला पण सुट्टी पाहिजे ना. ताई बोलली 4 दिवस सुट्टी घे, पण तिला सुट्टी नाही मिळत आहे.
तर मंडळी आम्ही जेव्हा थायलंडला होतो ना तेव्हा आई काय काय बनवायची घरी. हा सोबत असायचा सुनील, नवलेश सोबत. तर तू तर दिल्लीला होता, सुनील असायचा, बनवायचे हेच खायचे यालाच माहित. पातीचा मासा काय होता सुनील नक्की? चवीला मी टेस्ट नाही केला. का का पण नवीन नवीन थोडा टेस्ट करायला कसं तरी वाटतं. आणि कल्याणी तू खालास? मोठा मोठा मासा पाहिजे का? कसा होता? पण मला नाही आवडला. नाही म्हणलं आई सांगते कल्याणीसाठीच घेतला खास. नाही असं मला वाटलं त्याचा छोटा होता का? नाही मोठा मोठा होता. आपण चवीला नाही आवडले. अशी नाही. चरबी कशी असते तशी होती जरा अशी तेल 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 सुटलं. अच्छा, तर कसा बनवला आहे मी आणि कसा मासा आहे ते तुम्ही बघून घ्या आता ह्याच्यानंतर. आणि भेटूया आपण उद्या सकाळी, नाही उद्या रविवार आहे, उद्या दोन्ही व्हिडिओला सुट्टी. भेटूया सोमवारी सकाळी 9 वाजता. आईची रेसिपी बघा आता ह्याच्यानंतर. व्हिडिओ संपला नाही आहे, रेसिपी बघा आणि आपण भेटूया सोमवारी सकाळी. ओके ओके, तर भेटूया. टिल देन बाय बाय. मंडळी, काल मी आणलेला पातीचा मासा आता मी पण पहिल्यांदाच खाणार आहे. एकदा आमच्या गावी आमच्या चुलत पुतणीने दिलेली एक तुकडी ती खाल्लेली होती. ती पहिल्यांदाच आणला आहे पातीचा मासा. कल्याणीची इच्छा होती खायची म्हणून आणला. हा आताच करते आहे, तर म्हटलं वरून असं करते ते तुम्हाला दाखवते. मग तुम्हाला बघायचंच असेल तर एक दिवस सांगा मला, मी छानपैकी म्हणजे व्यवस्थित रेसिपी करून दाखवेल. पण आता अशीच घाईघाईत करतेच आहे, तर तुम्ही बघा. तर हा बघा पातीचा मासा आहे, अर्धा किलो आणला आहे मी हा. आणि धुवून वगैरे स्वच्छ ठेवला आहे. हे बघा नाही त्याची गाभोळी वगैरे काय आहे ती. आता त्यातले थोडेसे तुकडे तळायला ठेवते आणि थोडंसं कालवण करूया. आवडला आहे ना सगळ्यांना, तर मग परत आणूया. हे मी तळायला ठेवते आणि बघा हे 4-5 तुकडे आहेत त्याचं कालवण करते. छान तेल पण टाकले. आता आपल्याला लसूण टाकायचं आहे त्याच्यात आणि सोबतच हिरवं वाटण, मिरच्या, कोथिंबीर, आलं, लसूण हे वाटण टाकायचं आहे. खाली 2 चमचे टाकले फक्त. आज मी मसाला टाकते कांदा खोबऱ्याचा मसाला. हा बघा कोल्हापुरी कुंटा सांगतात ना, तो कांदा खोबऱ्याचा मसाला. छोटा चमचा आहे म्हणून 4 चमचे टाकते. आणि हळद टाकते, मीठ, टॅमॅटो जास्त शिजवायचीच नाही, मग ते खायला पण नाही मिळत त्यातलं, कारण रस्सा शिजताना शिजते ना ती टॅमॅटो म्हणून. आता आपल्याला हे मासे टाकायचे. जेवायला कोण आहे? मी, कल्याणी आणि ओवी, 3 जणी जेवायला. आता याच्यात चिंचेचं पाणी टाकायचं. आता छान शिजवून घ्यायचा. जरा जास्तच उकळून घ्यायचा, 5-10 मिनटं तरी उकळायला लागेल व्यवस्थित, तेव्हा तो शिजेल. मोठे तुकडे आहेत ना. आणि 6 तुकडे मी तळण्यासाठी घेतल्यात पातीचे माशाचे. त्याला वाटण टाकलं, मसाला टाकते, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ. अर्धा लिंबू घेते. मला वाटते हा ना गोडा मासा असेल, पाती मासा. तर मी लिंबू अख्खंच घेते बाबा, उसट लागायचं नाही तर. आता हे छान असं लावून घ्यायचा मसाला त्याला. बघा अशा प्रकारे मसाला लावून घ्यायचा आणि एक 5 ते 10 मिनटं ठेवून द्यायचा आणि मग तव्यावर टाकू आपण. भाजी बघू आपली. हे बघा झाली भाजी. छान जाड कालवण झाले बघा. आम्ही आणत नाही कधी, पहिल्यांदाच आणलाय, केलाय खरा. चला आता गॅस बंद करते आणि मासे तळून घेते. ह्याच्यात लसूण व्यवस्थित टाकायचं. हा कुठलीच मच्छीत लसूण टाकलं ना तर तळलेल्या मच्छीला चव लागते छान. त्याच्यावर हे असा मासे सोडायचे. लसूण टाकला ना तर जरा मच्छी चांगली. आता काय करायचं, गॅस बारीक करायचा आणि चांगली शिजून द्यायची, एकदम बारीक करायचा. तर हे बघा आपलं पातीच्या माशाचं कालवण आणि ही मच्छी फ्राय. तुम्हाला व्यवस्थित जर बघायची असेल ना, एक दिवशी खास पातीचा मासा आणेल आणि करेल, व्यवस्थित करेल. आता घाईघाईतच केली जरा. तर बस आजच्यासाठी एवढंच. बाय.